शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या YouTube चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. कलिंगड आणि मिरची एकत्र पीक घेत असताना आपल्याला त्या पिकाचं 30 ते 60 दिवसात कसं संगोपन करता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्या वेळेस आपलं 25-30 दिवसाचं कलिंगडाची त्या ठिकाणी लागवड झाल्यानंतर 25-30 दिवस होत आहे, थोड्याफार प्रमाणात सेटिंग सुरू होतं आणि त्याच दरम्यान आपण आंतरपीक त्या ठिकाणी मिरचीचं घेतलेलं आहे. पुढच्या 30-35 दिवसामध्ये म्हणजे 65-70 दिवसाला आपण कलिंगडाचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच दरम्यान आपली मिरची पीक त्या ठिकाणी पुढच्या 8-10 दिवसामध्ये पहिलं हार्वेस्टिंग मिरचीचं येतं. मग या दरम्यान आपल्याला कलिंगडाची ज्या वेळेस त्या ठिकाणी सेटिंग सुरू होतं तिथून मिरची पिकावर व्हायरस असेल, त्याचप्रमाणे लाल कोळीचा प्रादुर्भाव असेल आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट कलिंगडामध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम, डंपिंगचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण या 30 ते 50 दिवसामध्ये कोणतं एखादं एक्स्ट्रा ड्रिपच्या माध्यमातून ऍप्लिकेशन दिलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण उभे आहोत, मिरची आणि कलिंगड एकत्र लावलेले, त्यांचं नाव जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव संतोष शिवाजी गारे, राहणार खानगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 9921222257. आता आपण मिरची आणि कलिंगड एकत्र लावलेलं आहे. कलिंगडाचं शेटिंग सुरू झालं, मिरचीचे फुटवे निघतायत आणि मिरचीला आता थ्रिप्स त्या ठिकाणी अटॅक करणार, शेंडा गोळा होणार आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर कलिंगडाला देखील त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सेटिंग सुरू होत असताना फळाला स्क्रॅचेस येणं, या सगळ्या गोष्टींवर आपण पुढच्या 30 दिवसात काय कामकाज करणार आहोत तो व्हिडिओ मी शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून देत आहे. फक्त तुमची एक प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची आहे. पहिला तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9921222257. तुम्हाला डॉक्टर किसान बद्दल माहिती कुठून मिळाली? डॉक्टर किसान बद्दल युट्यूबवर तर याच्या आधी व्हिडिओ बघतच होतो, परंतु त्यानंतर माझे बंधू संपत गारे अच्छा, त्यांच्या प्लॉटवर तुमचे 2-3 व्हिजिट झाले. बरोबर. आणि त्यांचा प्लॉट म्हणजे असा होता सुरुवातीला का माल नाही अशी, आता यंदाचं वातावरण तुम्हाला माहिती हो आहे. हो, आणि त्याच्यात त्यांनी सुद्धा असं का आपला माल खूप कमी आहे आणि खर्चाला न परवडेबल नाही. आणि त्याच बरोबरीचा माझा प्लॉट होता, तेवढेच माल होते, मी दुर्लक्ष केलं. परंतु त्यांनी माझ्यासारखे तुमचे व्हिडिओ बघितले होते आणि तुमचे ते फॉलोअप घेत आज त्यांचा प्लॉट खूपच सुस्थितीत आहे. आणि म्हणूनच मग मला असं वाटलं का आपण टरबूज आणि मिरची एकत्रित करताना कुठंतरी डॉक्टर किसान यांचा सल्ला किंवा यांची उपाययोजना करून पुढील आपल्या जे काही उत्पन्नात वाढ केली पाहिजे. बरोबर. तुमचा खरबूजचा पण प्लॉट खरबूजचा प्लॉट आहे आपला, त्यानंतर टरबूजचा होता. खूप थंडी आपल्या, आता तसं बघितलं ते खानगाव म्हणजे निफाड पट्ट्यातलं गाव आहे आणि या थंडीचा जवळजवळ 7-8 अंशापर्यंत थंडी गेली असतानाही पण प्लॉट बरं म्हणजे चांगल्यापैकी झालं इतरांच्या तुलनेत, कमी खर्चात आणि चांगला म्हणजे आताचा बाजारभावाचा विचार केला तर तो चांगले पैसे देऊन जाईल. म्हणजे एकंदरीत डॉक्टर किसानचं युट्यूब चॅनल बघून तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य आहे. हो, ते म्हणजे असं वाटतं की आपण आपल्या मनाने केल्यापेक्षा कुठेतरी ज्यांचा अनुभव आहे, अनेक शेतकऱ्यांच्या इथं ज्यांचं जाणं येणं आहे, त्यांच्यातून जर आपल्याला काही घेता येत असेल तर नक्कीच शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे का डॉक्टर किसान यांचा, सुनील दिंडे सरांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन नक्कीच आपली शेती कुठेतरी प्रगतीच्या दिशेने नेण्याची उपाययोजना करणं गरजेचं आहे. खूप खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन सगळ्या शेतकऱ्यांना देत असताना आता इथं सेटिंग सुरू होतंय. मित्रांनो, सेटिंग तुम्ही बघताय की साधारणतः किती दिवस झाले लागवड करून? आता 11 तारखेला 1 महिन्याचा प्लॉट होईल. 11 तारखेला म्हणजे उद्याच 1 महिन्याचं होईल. म्हणजे 30 दिवसाचं झालंय. उद्या 30 दिवसाचं होईल. आता सेटिंग सुरू झालंय. पुढच्या 30-35 दिवसात याला हार्वेस्टिंगला आणत असताना मिरचीचं पण संगोपन कसं करता येईल, ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कलिंगड आणि मिरची एकत्र लावले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आता सेटिंग सुरू होतंय, अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, जास्तीचं सेटिंग मिळवण्यासाठी तिथं पहिली फवारणी घेत असताना 200 लिटर पाण्याला नीट लक्षात घ्या, ताक घ्यायचंय तुम्हाला 5 लिटर, गूळ घ्यायचंय 3 किलो, दालचिनी पावडर 50 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम. याच्याने काय होणार, मधमाशीची संख्या तुमच्या प्लॉटमध्ये वाढणार. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की मिरचीवर देखील येणारा थ्रिप्स त्या ठिकाणी आटोक्यात कसा राहील, मिरचीचा म्हणजे रेजिस्टंट पॉवर जो आहे, झाडाची रेजिस्टंट पॉवर ज्याला आपण म्हणतो, अंतर्गत ताकद ज्याला आपण म्हणतो, जी कोरोनामध्ये आपण बघितली की शरीरामध्ये जर स्वतःच्या शरीरात ताकद असेल तर कोरोना आपल्या शरीरापर्यंत आला नाही. त्याच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. आता ही फवारणी झाली, यानंतर तुम्हाला सेटिंग चांगलं मिळायला सुरुवात होते. त्यावेळेस लाल कोळीचा प्रादुर्भाव असेल, पिवळा कोळी असेल, तो तुमच्या मिरची आणि कलिंगड पिकावर येऊ शकतो आणि पानं खराब होऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, तिथं तुम्हाला द्यायचं आहे महत्वाचा स्प्रे. तुम्हाला त्या ठिकाणी 200 लिटर पाण्याला
बायोडी 303 हे बायोलॉजिकल कीटकनाशक घ्यायचे 250 मिली. त्याच्यासोबत केमिकल कीटकनाशक, केमिकल इन्सेक्टिसाइड तुम्ही जम घ्या, म्हणजे ज्याच्यामध्ये फिप्रोनिल आणि इमिडा आहे. जम्प असेल, लिसंटा असेल, पोलिस असेल, वेगवेगळ्या नावाने ते 40 ग्रॅम तुम्हाला घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत एखादं चांगलं सीवीड, डायरेक्टर असेल, मेगाफॉल असेल, एखादं चांगलं सीवीड 200 लिटरला 400 ते 500 मिली घ्यायचंय. नीट लक्षात घ्या, 3 फवारण्या तुमच्या लक्षात आल्या. बऱ्यापैकी टरबूज हे तुम्हाला त्या ठिकाणी 55-60 mm कैरी आकार असेल, आंब्याच्या आकाराचं दिसायला लागलं, त्यावेळेस तुम्हाला स्लरी द्यायची आहे. जमिनीच्या माध्यमातून स्लरी देत असताना फळाची साईज झपाट्याने 8-10 दिवसात कशी वाढवायची, फळाचं वजन आपल्याला 4 ते 5 किलो पर्यंत कसं न्यायचं, त्यासाठी एकरी नीट लक्षात घ्या, दिवसाकडे जाऊ नका. परत एकदा सांगतो, थंडीमध्ये लागवड वेगळी आणि या कालावधीमध्ये जसं टेम्परेचर मिळायला लागलं, सेटिंग लवकर होतं, इथं तुम्हाला 45-50 दिवस जसंही तुम्हाला कैरी आकाराचा टरबूज दिसायला सुरुवात झाली, त्यावेळेस तुम्हाला स्लरी द्यायची. एकरी 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी एका वेगळ्या ड्रम मध्ये भिजून घ्या. दुसऱ्या दिवशी निवळी घ्या, 24 तास भिजून घ्या, ती निवळी घ्या. त्यासोबत त्या निवळीसोबत 4 किलो गुळाचं पाणी करून घ्या. 5 लिटर फोस्ट्रोक एकत्र करून ड्रिप मधून सोडून द्या. तुम्हाला मिरची पिकाला देखील फुटव्यांना फायदा होईल. फॉस्फरस लेवल मिरचीमध्ये चांगली असल्या कारणाने त्या ठिकाणी कीटकनाशकांचा प्रादुर्भाव कमी होईल. प्रतिकार क्षमता झाडामधली वाढायला त्या ठिकाणी मदत होईल. आणि त्याच दरम्यान मिरचीला फुलं यायला सुरुवात होईल. अशा वेळेस एकत्र पीक आहे, कलिंगडाचं सेटिंग झालं, मग मिरचीला जास्तीत जास्त फुलांची संख्या आणण्यासाठी वरतून फवारणीच्या माध्यमातून 200 लिटर पाण्याला आर्या 500 मिली. नीट लक्षात घ्या, खूप महत्वाचा स्प्रे आहे. ज्या वेळेस टेम्परेचर वाढतं, नेहमी मी सांगत असतो, त्यापेक्षा आजचा स्प्रे थोडासा वेगळा आहे. मिरची पिकात सेटिंग करण्यासाठी ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं, आता ही मिरची मार्च मध्ये सेटिंगच्या दरम्यान येईल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, 200 लिटर पाण्याला आर्या 500 मिली, बर्ड बिल्डर 500 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम आणि बोरान 150 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही सेटिंग आणि फुलांच्या संख्या वाढवण्यासाठी त्या ठिकाणी करू शकतात. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, विल्टिंगचा प्रॉब्लेम, डंपिंगचा प्रॉब्लेम. ज्यावेळेस सेटिंग होतं, फळ फुगायला लागतं, फळ 2-3 किलोच्या आकारामध्ये टरबूज जातं, त्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांना वेल सुकण्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. म्हणून काय करायचं, जी स्लरी मी तुम्हाला सांगितली, त्या स्लरीच्या 3 दिवस अगोदर एक महत्वाचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं. एकरी 30 गुंठे, 25 गुंठे, 50 गुंठ्यापर्यंत जर क्षेत्र असेल, 25 ते 50 गुंठ्याचं क्षेत्र असेल तुमचं, वेलींची संख्या असेल 3-3.5 हजार, 4 हजार, 5.5 हजारापर्यंत वेलींची संख्या असेल, त्या ठिकाणी एकरी 1 लिटर सुडोमोनस, 3 किलो गुळ, 500 ग्रॅम टचअप हे एकत्र रात्रभर भिजून घ्यायचं. त्याच्यामध्ये जर तुम्ही 1 किलो दही किंवा 3 लिटर ताक जर टाकून घेतलं तर खूप चांगले विल्टिंगला रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आता हे ऍप्लिकेशन दिलं, त्यानंतर 3-4 दिवसांनी मी सांगितलेली स्लरी दिली. वरतून तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीनाशकच्या फवारण्या जास्त न देता, पण मिरची पीक आहे म्हणून कीटकनाशकांच्या फवारण्या त्या ठिकाणी सुरू ठेवायच्या. आता शेवटचं आपल्याला स्लरी दिल्यानंतर एक 8-9 दिवसाने फळ 1.5-2 किलोचं होईल तुमचं. तुम्ही साधारणतः 400-500 ग्रॅमचं फळ असताना स्लरी देताय, 8-10 दिवसाने तुम्हाला ते फळ 1.5-2 किलोचं होईल, ते 4 किलो पर्यंत न्यायचं. त्यासाठी तुम्हाला स्लरी नंतर तुम्हाला पुढच्या 8-10 दिवसामध्ये 4 दिवसात 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन द्यायचे. त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन द्यायचंय एकरी 500 ग्रॅम रॅडिक्स, त्याच्यासोबत 3 किलो 0051, 4 दिवस जाऊ द्यायचे. 4 दिवसानंतर एकरी 1 लिटर शुगर स्टार 5 किलो PMS, ज्याच्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर आहे. ते नाही मिळालं तर पोटॅशियम सोनाइट तुम्ही घेऊ शकतात. आणि त्याच दरम्यान शेवटचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी कलिंगडसाठी करायचा आहे, शुगर स्टार 500 मिली, कोलर पोटॅश 300 ग्रॅम. आता मिरचीचं सेटिंग कसं करून घ्यायचं, त्याच्यासाठी एक स्प्रे दिला मी. मिरचीला त्या ठिकाणी चुरडा मोरडा किंवा ब्लॅक थ्रिप्स येऊ नये म्हणून 2 महत्वाच्या फवारण्या मी काही दिवसातच एक ब्लॅक थ्रिप्सवर एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सेडनेट मधील सिमला मिरची असेल, ओपन मध्ये रेग्युलर सेगमेंट मधील मिरची असेल, त्या मिरचीवर फुलं लागताना ब्लॅक थ्रिप्स येतो. पहिला तोडा चांगला होतो, दुसरा तोडा खराब निघतो, देठ खराब होतो, ब्लॅक थ्रिप्सने त्या ठिकाणी प्लॉट जाम होतो आणि उत्पादनात घट येते. ती येऊ नये म्हणून मिरची पिकात 30 ते 50 दिवसात कोणता ब्लॅक थ्रिप्ससाठी फॉर्म्युला वापरायचा, तो व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत मी दिल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा कलिंगडचा व्हिडिओ खानगाव मधून, निफाड तालुक्यातून तुम्ही बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.